आपल्या सर्वांच्या नजरा परभणीतील बातमीकडे आहेत। विशेष म्हणजे त्या बातमीबद्दल जाणून घ्यायचं झालं तर परभणीच्या दंगलीमध्ये आरोपी असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। त्यानंतर परभणी शहरात मोठ्या प्रमाणात सदरील बाब लक्षात येतात आता गर्दी वाढत होती। त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी गर्दी झाली आणि सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाल्यानंतर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातून आता मयत सोमनाथ सूर्यवंशी याला संभाजीनगर येथे इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यासाठी फौज फाट्यासह त्या ठिकाणी आता पाठवण्यात येत आहे। यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, त्याचबरोबर न्यायाधीश आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। या प्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम PC नंतर माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे MCR मध्ये होता, त्याला काल MCR मध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं। आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे। तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांची मागणी होती की याचं शवविच्छेदन आम्हाला नांदेडऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावं अशी त्यांची ठाम मागणी होती। या सर्वांनी मला 100 कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण यांचा शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना पाठवलेला आहे। त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा या ठिकाणी आपले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या समोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सोबत आता औरंगाबाद येथे रवाना झालेली आहे। नेमकं काय वाटतं? प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबद्दल डिस्कस केलं, ज्वेलरशी देखील चर्चा केली। तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे, मात्र त्याचं परिपूर्ण निदान हे PM नंतरच होऊ शकेल। प्राथमिक माहिती कारण इथे ब्रॉड डेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे। नेमकं MCR काल दुपारी झाला होता आणि त्यानंतर मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। आज सकाळी त्याला दुखू लागलं आणि इकडे आणण्यापूर्वीच त्यांचा ऑन द वे मृत्यू झाल्याचं समजलं। साधारण एक 5-5:30च्या आसपास, आता जेलरनी मला जे सांगितलं 1-5:30च्या आसपास समजलं असं ते सांगत आहे। शहरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं आपल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना माझं नम्र निवेदन आहे, नम्र आव्हान आहे की आता आपण आरोपीला अटक केलं आहे, गुन्हा दाखल झाला आहे, इव्हन ज्या मयत व्यक्ती आहे त्याचं देखील योग्य ते पोस्टमॉर्टम जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आपण त्यांना पाठवत आहोत छत्रपती संभाजीनगर येथे। तर सर्व नागरिकांनी शांतता ठेवावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो। तो तपासाचा भाग आहे, तपास त्याचा सुरू आहे। त्याचबरोबर SC कमिशन पण लवकरच आपल्या जिल्ह्यात येणार आहे, त्यांच्यासमोर देखील हे सर्व कैफियत आणि तपासणी होईल। तपासांतीच आपल्याला अंतिम भाष्य त्यावरती करतो। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातून मयत सूर्यवंशी याला नेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमप्रेमी यांनी भीमसैनिकांनी त्यांना ती ॲम्ब्युलन्स थांबवली आणि या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे। आज डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या संविधानाच्या विडंबनेच्या निषेधार्थ जे आंदोलन झालं, या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी हे शहीद झालेले आहेत आणि त्यांना PM करण्यासाठी औरंगाबाद येथे नेण्यात येत आहे। तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना 1-2 मिनिटाची श्रद्धांजली अर्पण करावी। सावधान! सोमनाथ सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशीला। देशोन्नती न्यूजसाठी स्वप्नील दुधारेसह नजीब सिद्दीकी, परभणी।